छान वक्तृत्व आहे तुमचं. बोल सिया बलरामचंद्र की, पवन पुत्र हनुमान की. या ठिकाणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सावरकर साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा रोख बक्षीस आलेला आहे. या ठिकाणी राजाभाऊ पण मागे राहणार नाही, ते सुद्धा 500 रुपये ठेवतीलच. असं या ठिकाणी खिशात हात घातलं म्हणजे आपल्याला समजलं. या ठिकाणी रोख 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि आखाडा समिती जी आहे त्यांच्याकडून अजून बक्षीस जाहीर व्हायचे आहे. मनोहरजी आखरे माजी पंचायत समिती सदस्य ते मागे राहणार नाही, त्यांच्याकडून 200 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे. 1200 रुपये रोख बक्षीस. नंदकिशोर धावळे 100 रुपयाचा रोख बक्षीस या ठिकाणी आलेला आहे. आणि आखाडा समितीकडनं या ठिकाणी मिक्सर असा विनायकजी दंडारे यांच्याकडनं विलासजी बांधते ते रोख बक्षीस जमा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यांची व्यक्ती म्हणून आमचे जवाई मुरलीधरजी वाडी बसणे आणि राजेश या ठिकाणी ते कुस्ती पाहतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री राजेशजी राऊत विलास या कुस्तीची रेफरशिप करतील. भगवानजी वंजारी यांच्याकडनं 100 रुपये. नाही उठलो विलास आपल्या सर्वांना सरकत होतास का? विनंती आहे की आपण सर्वांनी एकदम जोरदार आणि या दोन्ही पैलवानांचं हे कुस्ती झाल्यानंतर या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम होईल. लेखराज पैलवान दळेगाव, विठ्ठल पैलवान बनपुरी, अत्यंत मोठी आणि चांगली जोड. या दोनही पैलवानांचं डावपेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एकदा ही कुस्ती जेव्हा सोडेल तेव्हा दोन्ही पैलवानांना विनंती आहे की रेफरीने दिलेला निर्णय आणि त्यांचा इशारा त्यांनी विसल वाजवली तर आपल्याला समजून जायचं आहे की त्यांनी कुठेतरी आपल्याला निर्णय देण्याकरता किंवा थांबवण्याकरता ही विसल वाजवलेली आहे. या ठिकाणी दोन्ही पैलवानांना विनंती आहे की आपण कुस्ती करावी. बलरामचंद्र की. हे दोन्ही पैलवान या ठिकाणी कुस्ती करतात. या दोन्ही पैलवानांनी जी कुस्ती या ठिकाणी चालू आहे हे हाडा माशाच्या मशागतीतून तयार झालेला पैलवान आपला या ठिकाणी त्यांनी कुस्ती झालेली नाही. धावपेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि कटकऱ्यांनी कुस्ती बिलकुल देण्यात येणार नाही. कुस्ती ही गोद्यामध्येच झाली पाहिजे. कुस्ती करताना कुस्ती होत असताना या दोन्ही पैलवानांनी जेव्हा धावपेच करतो आणि चितपटचा डाव जेव्हा करतो तर तो पैलवान त्या ठिकाणी टिकला पाहिजे. 2 सेकंद तरी त्याची पाठ त्या जमिनीला टेकली पाहिजे तरच ती कुस्ती होते. नुसती कुस्ती केली आणि सोडून दिली तर ती कुस्ती होणार नाही हे आपल्या पैलवानांना सुद्धा माहिती आहे. विलास या ठिकाणी सांगेल का रोख बक्षीस किती झाला त्यानुसार ते कुस्ती खेळतील. आणि महेंद्राजी खांडेकर यांच्याकडनं 100 रुपये पैसे पाहून कुस्ती खेळतील ना. 1400 आणि 1 हे 1500 रुपये रोख बक्षीस. या ठिकाणी डाव मारायचा प्रयत्न पण डाव असफल. अत्यंत चांगली आणि मोठी जोड. फक्त 1500 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी या कुस्तीवरती ठेवण्यात आलेली आहे. आणि पुन्हा एकदा तो प्रयत्न असफल. आणि या स्टेडियम मध्ये बाहेरच्या लोकांनी कोणी गडबड करू नये. मोठ्या पैलवानांची या ठिकाणी कुस्ती आहे. बोलता येते एकाला तरी रेफरशिप करता येते त्यांना. बाहेरच्यांना सुद्धा बोलता येते, त्यांना सांगता येते. शेवटी कुस्ती खेळणारा हा गोद्यामध्ये पैलवानालाच खेळायचा आहे. आणि या ठिकाणी ही कुस्ती झालेली आहे. दळगाव येथील पैलवान हे विजयी झालेले आहेत. अत्यंत चांगली कुस्ती या ठिकाणी झालेली आहे. दळगावली पैलवान या ठिकाणी विजयी झालेले आहेत. मोहनजी चळडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आलेला आहे. हे एकूण बक्षीस 1600 रुपये या ठिकाणी. आणि मिक्सर मौदा नगर पैलवान विजयी झाले. दळगावचे पैलवान या ठिकाणी देतील.
आणि हारलेल्या पैलवानांना सुद्धा आखाडा समिती काही ना काही देणार अशी सुद्धा मी त्यांना विनंती करतो.